जय भीम. आपण पाहता थेट वर्ग आणि मी आहे राजेंद्र शिंदे. मित्रांनो, अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणामुळे जादूची छडी फिरवल्यासारखी संबंधित मागास प्रवर्गातील जातींचा विकास होईल हा भ्रम आहे. वंचितांच्या सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक, आर्थिक तसेच अनुषंगिक अर्थाने सर्वांगीण विकासासाठी इतरही महत्वाचे घटक दुर्लक्षून चालणार नाहीत. अनुसूचितील पूर्वाश्रमीच्या महार आणि धर्मांतरानंतर बौद्ध झालेल्या जातीने अनुसूचितील इतर जातींचे आरक्षण घेतले आणि सूचीतील इतर जात समूहांना उपेक्षित ठेवले. हा केला जाणारा आरोप खोडसाळ, अभ्यासाचा पूर्णतः अभाव असलेला आणि राजकीय हेतूने प्रेरित असलेला असाच आहे. वस्तुतः अनुसूचितील इतर जात समूहांना राजकीय आणि प्रशासकीय आरक्षण मिळावे यासाठी आजच्या धर्मांतरित बौद्ध आणि आंबेडकरी अनुयायांनी केलेल्या चळवळी आणि दिलेल्या लढ्याचेच हे फलित आहे. आताच्या धर्मांतरित बौद्ध समुदायामागील प्रगतीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांशी बांधिलकी ठेवल्याने आणि धार्मिक अवलंबनातून त्यांनी बुद्ध धर्म स्वीकारल्याने सुटका झाल्याचे कारण सर्वाधिक महत्वाचे आहे. सर्वांगीण विकासाच्या तत्वात केवळ आरक्षित नोकऱ्या किंवा प्रशासनातील रिक्त पदे मिळवणे तसेच राजकीय आरक्षण पदरात पाडून घेणे एवढेच येत नाही. भौतिक सुखापेक्षा सांस्कृतिक आणि सामाजिक विकासाची गरज माणसांना अधिक असते. त्यासाठी वैचारिक परिवर्तन आणि त्या मार्गाने प्रबोधन, पुढे प्रवर्तन आणि अखेरीस माणसाचे प्रबुद्ध होणे हा असा मैलांचा दगडांचा प्रवास असतो. केवळ उपवर्गीकरणातून अ ब क ड अशा गटवारीतून हा प्रवास साध्य करण्याचा प्रयत्न किंवा मानसिकता, तशी तयारी अनुसूचित इतर मागास वर्गाची आहे का? हा प्रश्न त्या त्या जातीच्या सर्वांगीण विकासात महत्वाचा आहे. यातील आंबेडकरी विचारांना प्रमाण मानून त्या मार्गाने आपली प्रबुद्ध वाटचाल करण्याची तयारी संबंधित वर्गाची आहे का, की केवळ उपवर्गीकरणातून राखीव सवलतींचा वेगळा वाटा घेऊन आपापली संधी साधून घेण्यापुरताच हा विचार आहे? असे असल्यास तो संबंधितांसाठी धोक्याचा मार्ग ठरू शकतो. तसेच केवळ राखीव सवलतींसाठी आंबेडकरी विचारांशी प्रतारणा केल्यास हे संबंधितांसाठी दीर्घकालीन घातक ठरणार आहे. या उलट जरी उपवर्गीकरणातून आंबेडकरी वगळता इतर जात समूहांनी आरक्षण मिळवल्यास जातींच्या संख्या आणि प्रमाणानुसार संबंधितांच्या पदरात नेमके काय येणार आहे याचा विचार होणे गरजेचे आहे. यातून संबंधित जात समूहांची दिशाभूल होणे थांबवता येईल. महाराष्ट्रातील अनुसूचित जाती जमातीतील आरक्षणात जातींची टक्केवारी कशी आहे ते पाहू. महाराष्ट्रात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांना देण्यात आलेले एकूण आरक्षण आणि त्या अंतर्गत येणाऱ्या प्रमुख जातींची लोकसंख्येतील टक्केवारी पुढील प्रमाणे विभागलेली आहे. सध्याच्या आरक्षण रचनेनुसार राज्यामध्ये अनुसूचित जातींना 13% आणि अनुसूचित जमातींना 7% आरक्षण लागू आहे. यात 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येत अनुसूचित जातींचे प्रमाण 11.81%, सुमारे 1,32,00,000 आहे. ज्यात सरकार दरबारी यामध्ये एकूण 59 उपजाती समाविष्ट आहेत. महार नवबौद्ध समाजासह 60.3%, सुमारे 80 लाख. मातंग 18.7%, सुमारे 25 लाख. भांबी सांभार अर्थात चर्मकार 10.6%, सुमारे 14 लाख. मेहतर 1.6%, ढोर 0.9%, होलार 0.8%, खाटीक 0.8% आणि इतर 52 लहान उपजाती मिळून सुमारे 6.3% असे हे प्रमाण आहे. यातही अनुसूचित जातींच्या एकूण लोकसंख्येपैकी महार, मातंग आणि चांबार या 3 प्रमुख जातींचा एकत्रित लोकसंख्या सुमारे 90% इतकी आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या अबकड वर्गीकरणाच्या निर्णयाचा थेट संबंध याच टक्केवारीच्या आधारे अंतर्गत कोटा ठरवण्याशी आहे. याशिवाय 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येत अनुसूचित जमातीचे आदिवासी प्रमाण 9.35%, सुमारे
1,05,00,000 आहे. महाराष्ट्रात एकूण 47 अनुसूचित जमाती अधिसूचित आहेत. अनुसूचित जात वर्गीकरणानुसार एक गोष्ट स्पष्ट आहे की यात महार समुदायाची संख्या अधिक असल्याने उपवर्गीकरणातून त्यांना लाभच होणार आहे. हा समुदाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या नावाशी एकनिष्ठ असल्याने आणि शिक्षणाची तृष्णा इतर जात समूहापेक्षा या समुदायात सर्वाधिक असल्याने संबंधित उपवर्गीकरणाचा फटका या समूहाला बसणार नाही. मात्र उपवर्गीकरणासाठी आंबेडकरी विचार समुदायांपासून फारकत घेतल्यास संबंधित इतर समूहांचे मोठे ऐतिहासिक आणि वैचारिक नुकसान संभवते. अनुसूचित जमातीतील भिल्ल समाज हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा आदिवासी समूह आहे. एकूण आदिवासी लोकसंख्येमध्ये भिल्ल समाजाचा वाटा सर्वाधिक आहे. तसेच महादेव कोळी, मल्हार कोळी यांची ठाणे, पालघर, नाशिक आणि पुणे जिल्ह्यांच्या भागात लोकसंख्या मोठी आहे. याशिवाय गौड समाज विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा आणि यवतमाळ भागात बहुसंख्येने असलेला समुदाय आहे. तसेच कातकरी आणि मारिया गौंड या जमाती अतिमागास म्हणून ओळखल्या जातात. उरलेल्यांमध्ये वारली, कोकणा, ठाकर आणि कोरकू या जमाती आहेत. या सर्व जमातींमध्ये असलेल्या शिक्षण नोकऱ्यांमधील अनुशेष भरून निघालेला नाही. बरं, यामागील कारण काय? तर या जात समूहांना महार किंवा बौद्ध समुदायाच्या तुलनेत शिक्षण, संस्कृती आणि स्वाभिमानाची आस नाही. हेच स्पष्टपणे समोर येईल. परिणामी महारांनी अनुसूचितील इतर जात समूहांचे आरक्षण हिसकावले असे म्हणणे निकालच खोटे आणि गंभीर दिशाभूल करणारे आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर अनुसूचित जातीतील अ व क उपवर्गीकरणातून भारतीय समाज, राजकारण आणि आरक्षण व्यवस्थेवर दूरगामी परिणाम होणार आहेत. अनुसूचित जातींमध्ये काही समाज घटक इतर घटकांच्या तुलनेत जास्त प्रगत झाले आहेत, तर काही अजूनही अत्यंत मागे आहेत. उपवर्गीकरणामुळे यातील सीमारेषा स्पष्ट होईल. ही सीमारेषा स्पष्ट झाल्यास संबंधितांच्या मागासलेपणाची कारणेही स्पष्ट होतील. समूहांच्या संख्येच्या प्रमाणात समान संधी उपलब्ध होईल. आरक्षणाच्या कोट्यामध्येच अंतर्गत कोटा मिळाल्यामुळे ज्या जातींना आजवर शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये नगण्य प्रतिनिधित्व मिळाले आहे त्यांना हक्काची संधी मिळेल. अर्थात आंबेडकरी जात समूहांकडून इतर जात बांधवांच्या विकासाचे स्वागतच होईल आणि केलेही जात आहे, यात शंका नाही. त्यामुळे या इतर जात समूहांनी सूचीतील महार समुदायावर दोषारोप ठेवणे हे सामाजिक मूढतेचे लक्षण आहे. माणसांच्या जाती असणे हे तत्व मानव, संस्कृती, समाज, मानवी मन, निसर्ग तसेच मानवतेच्या विरोधातच आहे. त्यामुळे जातीविहीन समाजाची रचना करण्याच्या लढ्यात अग्रेसर असलेल्या बौद्ध आणि आंबेडकर अनुयायांमध्ये जाती आधारित आरक्षण तसेच उपवर्गीकरणाविषयी कुठलाही संभ्रम नाही. संभ्रम असलाच तर तो आंबेडकरी समुदाय वगळून आपल्या स्वतःच्या अधपतनाचे कारण ज्ञात नसलेल्या इतर अनुसूचित जात समूहांमध्ये आहे. आजपर्यंत धर्म, संस्कृती आणि जाती समूहाच्या भ्रामक अहंकारात आपली जातीय अस्मिता शोधण्याचा प्रयत्न करणाऱ्या, फसवल्या गेलेल्या मागासलेपणाला स्वाभिमानाचे नाव देणाऱ्या, दिशाभूल झालेल्या जात समूहांच्या मनातच उपवर्गीकरणाविषयी भीती, संभ्रम आहे. आरक्षणामुळेच विशिष्ट समुदाय विकास करू शकला हा भ्रम पोसणारे तसेच चुकीची माहिती देऊन राजकीय हेतूने अशा जात समूहांची दिशाभूल करणारे बौद्धेतर जात समूहांचे खरे शत्रू आहेत हे लक्षात घ्यायला हवं. यातून आगामी निवडणुकांमध्ये राजकीय पक्षांकडून विशिष्ट उपजातींना आकर्षित करण्यासाठी किंवा त्यांचे व्होट बँक राजकारण करण्यासाठी या उपवर्गीकरणाचा वापर केला जाऊ शकतो. हाही धोका आहेच. कारण आंबेडकरी वगळून संबंधित बहुसंख्य समूहांना आपला राजकीय, धार्मिक सत्तेसाठी वापर होत आहे हे समजण्यासाठी पुरेशी प्रगल्भता त्यांच्याकडे नाही आणि हे खरे आहे. मागील निवडणुकांच्या राजकीय अनुभवात याची अनेक उदाहरणे आहेत. क्रिमिलेअर, इम्पेरियल डेटाविषयी विश्वासार्हता अशी यंत्रणा सरकारला उभारता येईल का? हाही प्रश्न आहेच. त्यामुळे महाराष्ट्रात एकूण 59 अनुसूचित जाती आहेत. त्यांच्यात केवळ वैचारिक फूट पाडावी म्हणून हा उपवर्गीकरणाचा प्रपंच सुरू आहे का?
या प्रश्नाचं डोळसपणे विचार व्हायला हवा. उपवर्गीकरणाच्या मुद्द्याचा केवळ प्रशासकीय नोकरीची संधी इतकाच आपल्यापुरता विचार न करता त्यामागील हेतू, त्याचे परिणाम, त्याचे लाभ आणि तोटे याचा वस्तुनिष्ठ विचार व्हायला हवा. त्यासाठी डॉक्टर आंबेडकरांनी स्पष्ट केलेला आरक्षणामागील उद्देश लक्षात घ्यायला हवा. आरक्षण उपवर्गीकरणाचा विषय डॉक्टर आंबेडकरांच्या मार्गदर्शनाला डावलून साध्य केल्यास त्यातून संबंधित जात समूह स्वतःचे मोठे नुकसान करून घेतील, याबाबत दुमत नाही. उपवर्गीकरणातून संधी साधली जाईल हे खरेच, पण त्या संधीचं सोनं करण्यासाठी बाबासाहेबांच्या बोटाची दिशा समजून घेणे हे गरजेचे आहे. जय संविधान, जय भारत.